मित्रांनो, यावेळी सोमवार 22 जुलै 2024 पासून श्रावण सुरू होत आहे आणि सोमवार 19 ऑगस्ट 2024 रोजी संपेल. अशा स्थितीत 22 जुलै रोजी श्रावणाचा पहिला सोमवारचा उपवासही केला जाणार आहे. चला तर मग श्रावण सोमवारच्या उपवासाच्या खाण्याच्या सवयींशी संबंधित नियम जाणून घेऊया, जेणेकरून तुमच्या उपवासात कोणताही अडथळा येणार नाही. भगवान शिवाला समर्पित असलेल्या श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या संपूर्ण महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर श्रावणातील सोमवारचे महत्त्व अधिकच वाढते. या दिवशी अनेक भाविक उपवासही करतात. तुम्हाला हा फायदा मिळतो. हिंदू धर्मात सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. त्याचबरोबर महादेवाच्या पूजेसाठीही श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे श्रावणातील सोमवारचे महत्त्व अधिकच वाढते. श्रावणाच्या सोमवारी उपवास केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असाही विश्वास आहे. तसेच हे व्रत पाळल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते. या गोष्टींचे सेवन करा. श्रावण सोमवारी व्रत करणाऱ्या भक्ताने दिवसभर फळे खावी. या काळात तुम्ही केळी, सफरचंद आणि आंबा यासारख्या हंगामी फळांचे सेवन करू शकता. यासोबतच तुम्ही कच्चे नारळ, दूध, दही, ताक आणि लस्सी इत्यादींचे सेवन करू शकता. उपवास सोडताना भोपळ्याची भाजीही खाऊ शकता. उपवास सोडण्यासाठी तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा खीर देखील घेऊ शकता. लक्षात ठेवा की फास्टिंग फूडमध्ये फक्त रॉक मीठ वापरावे. याशिवाय तुम्ही उकडलेले बटाटे, बटाट्याच्या टिक्की किंवा हलवा बनवूनही याचे सेवन करू शकता. या गोष्टींपासून अंतर ठेवा. संपूर्ण श्रावण महिन्यात तामसिक भोजन वर्ज करण्याचा नियम असला तरी सोमवारी उपवास करताना विशेष काळजी घ्यावी. तसेच कोबी, पालक, फ्लावर यासारख्या हिरव्या भाज्या श्रावण सोमवारच्या उपवासात खाऊ नयेत. त्याचबरोबर व्रताच्या वेळी वांगी आणि परवाल यांचे सेवन करणे देखील चांगले मानले जात नाही. उपवासाच्या वेळी जास्त मसालेदार किंवा बेसनाचे काहीही खाऊ नये. सोमवारच्या उपवासात चुकूनही सामान्य मीठ वापरू नये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.